नमस्कार मित्रांनो, वॉरियर शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, कापूस पीक आपले जोमदार वाढण्यासाठी त्याचप्रमाणे कापूस पिकामध्ये जास्तीत जास्त बहार येण्यासाठी, पाते फुले यांची संख्या जास्त होण्यासाठी आपल्याला एक रामबाण उपाय करायचा आहे. स्वस्तात मस्त उपाय आहे. तर काय आहे याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहू. त्यापूर्वी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून नवीन अपडेट्स आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहतील. तर पाहूया मित्रांनो, सविस्तर आपण कापूस पिकामध्ये जास्तीत जास्त पाते लागण्यासाठी कोणती उपाययोजना करायची आहे. तर मित्रांनो, आपलं कापूस पीक ज्यावेळेस 50 दिवसाच्या आसपास झालेलं असेल तर अशा वेळेस आपल्या कापूस पिकाला त्या ठिकाणी पाते फुले या लागण्याची सुरुवात झालेली असते. तर अशा वेळेस आपल्याला एक स्वस्तात मस्त एक फवारणी घ्यायची आहे कमी खर्चात, जेणेकरून आपल्या कापूसाला जास्तीत जास्त पाते लागावेत. मित्रांनो, जितके जास्त पाते लागतील तितके जास्त फुले असतात आणि जेवढे फुले असतात तितकेच आपल्याला बोंडे लागत असतात. त्यामुळे पात्यांची संख्या वाढली तर ॲटोमॅटिक बोंडांची संख्या सुद्धा जास्त वाढणार आहे. त्यामुळे अशा कापसाच्या अवस्थेमध्ये आपल्याला जास्तीत जास्त फूल लागण्यासाठी प्रयत्न करायचा आहे, जेणेकरून आपले बोंडांची संख्या वाढेल, आपल्या उत्पन्नात वाढ होईल, जास्तीत जास्त कापूस आपल्या उत्पन्न निघेल. तर मित्रांनो, पाते वाढण्यासाठी आपल्याला जी काही फवारणी करायची आहे तर यामध्ये जे काही 12-61-0 हे विद्राव्य खत घ्यायचं आहे मित्रांनो, प्लस आपल्याला जे काही बोरॉन आहे विद्राव्य खत, तर हे दोन्ही घटक घ्यायचे आहे. मित्रांनो, कुठल्याही कीटकनाशक असो, कुठल्याही टॉनिक असो, यामध्ये हे दोन्ही विद्राव्य खत आपल्याला मिक्स करून फवारणी घ्यायची आहे. तुम्ही जी कोणतीही दुसरी असेल, तिसरी असेल, चौथी असेल, तर या फवारणीमध्ये आपल्या या घटकांचा समावेश करायचा आहे. पण मात्र आपलं कापूस पीक 50 दिवसाच्या आसपास असायला हवे. 50 किंवा 60 दिवसाच्या दरम्यान आपल्याला पीक असावं, जेणेकरून अशा अवस्थेमध्ये आपल्याला जास्त त्या ठिकाणी कापूस पिकाला पाते लागण्याची पाते धारणा झालेली आपल्याला दिसून येते. अशा अवस्थेमध्ये तुम्ही जर ही फवारणी घ्याल तर कापूस पिकामध्ये जास्तीत जास्त पाते फुटवा निघेल जास्त. तर मित्रांनो, या 12-61-0 विद्राव्य खताचे आपलं प्रमाण किती घ्यायचं आहे तर 80 ग्रॅम प्रतिपंप या फवारणीसाठी आपल्याला घ्यायचं आहे. आणि यासोबत आपल्याला जे काही विद्राव्य खत दुसरं घेणार आहे ते म्हणजे बोरॉन, तर या बोरॉनचा समावेश करायचा आहे, जेणेकरून आपल्या पिकामध्ये जास्तीत जास्त फुलं, पाते यांची संख्या निघेल. त्याचप्रमाणे फुटवा, कापूस पिकात जर तुमचा कापूस पिकात जर फुटवा होत नसेल तर या घटकामुळे जास्तीत जास्त फुटवा होईल. कारण 12-61-0मध्ये जे काही 12% नत्र आहे, 61% फॉस्फरस आहे. मित्रांनो, कुठलंही पीक असू द्या, त्याची वाढ होण्यासाठी त्या ठिकाणी जास्तीत जास्त फूल लागण्यासाठी, तर यासाठी उत्पादन वाढीसाठी फॉस्फरसची आवश्यकता असते. आणि या 12-61-0मध्ये 61% फॉस्फरस मोठ्या प्रमाणात मुबलक प्रमाणात असल्याकारणाने पिकाची जी काही कायिक वाढ आहे, त्याचप्रमाणे जी काही उंची असेल, त्याचप्रमाणे आपल्या पिकाची जास्तीत जास्त फुटवा असेल, पाते फुले संख्या असेल, यांची मोठ्या प्रमाणात आपल्याला वाढ झाली दिसून येते. झटपट आपल्या 8 दिवसामध्ये आपल्याला लगेच फरक जाणवतो. तर मित्रांनो, ही स्वस्त फवारणी आहे, कुठेही महागडी नाही. 12-61-0ची किंमत केलं गेलं तर 200 रुपयाच्या आसपास किलो आपल्याला मिळतो. आणि जे काही बोरॉन आहे तर बोरॉनसुद्धा महाग नाही, स्वस्तच आहे. तर या दोन्ही घटक आपल्याला या फवारणीमध्ये घ्यायचे आहे. कुठलंही कीटकनाशक असू द्या, कुठलंही टॉनिक असू द्या, तुम्ही यासोबत मिक्स करून फवारणी घेऊ शकता. तुमची काय जी असेल, दुसरी, तिसरी, चौथी फवारणी असेल, कुठलाही फवारणी तुम्ही मिक्स करून घ्या, जेणेकरून आपल्या कापूस पिकामध्ये जास्तीत जास्त पात्यांची संख्या वाढेल. पाते वाढली तर आपल्या पिकामध्ये निश्चित आपलं उत्पादन वाढणार आहे, जास्त बोंडे लागणार आहे. तर मित्रांनो, या बोरॉनचं प्रमाण तुम्ही घेणार असाल तर मित्रांनो, जे काही 30 ग्रॅम तुम्ही बोरॉनचं प्रमाण प्रतिपंप घ्यायचं आहे. 80 ग्रॅम 12-61-0 आणि 30 ग्रॅम बोरॉन हे आपलं यामध्ये घ्यायचं आहे आणि फवारणी करायची आहे. यामुळे फायदा काय होणार आहे तर आपल्या पिकामध्ये निश्चित उत्पादन वाढणार आहे. आणि सर्वात मोठा फायदा म्हणजे मित्रांनो बोरॉनचा, ते म्हणजे तुमचं जे काही पातेगळ होणार आहे तर तीसुद्धा थांबणार आहे. बोरॉन या घटकाचं फायदे हे आहे की तुम्ही पाते संख्या जास्त वाढेल, त्याचप्रमाणे जे काही जास्त पाऊस झाला तर पाते गळण्याची शक्यता असते. मित्रांनो, कापूस पिकातील पातेगळ होण्याची शक्यता असते. तर अशा वेळेस बोरॉन हा घटक खूप महत्त्वाचा रोल आहे. बोरॉनमुळे पातेगळ थांबते आणि पातेगळ होऊ देत नाही. बोरॉन हा फायदेशीर आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही कुठलंही कीटकनाशक घ्या, कुठलंही तुम्ही स्टिम्युलेंट घ्या, बायोस्टिम्युलेंट घ्या, किंवा यासोबत आपल्याला 12-61-0ची फवारणी घ्यायची आहे. मित्रांनो, मी स्वतः हेच 12-61-0 आणि जे काही कीटकनाशक आहे सॉयल कंपनीचं ऑक्झॅलिस हे दोन्ही मिक्स करून फवारणी घेणार आहे. आणि अशा पद्धतीने आपल्या कापूस पिकामध्ये जी काही कीटकनाशक आणि
1261 या विद्राव्य खताची फवारणी घेऊन पिकामध्ये जास्तीत जास्त वाढ होईल, फुटवा होईल. कापूस पिकामध्ये पाते, फुले, बोंड यांची संख्या जास्त होईल आणि निश्चित आपलं उत्पादन वाढेल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून नवीन अपडेट्स आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. तर धन्यवाद. प्लीज सबस्क्राईब करा.